थंबनेल बनवणे जमत नाही, तुम्ही सुद्धा नवीन क्रिएटर आहात, पण थंबनेल अट्रॅक्टिव्ह कसं बनवावं हा तुम्हाला विचार पडतो। आता तुम्हाला ॲप तर माहिती आहे की थंबनेल कशावरून बनवतात, पण अट्रॅक्टिव्ह थंबनेल हे बनवणे जमत नाही, कारण की आपण नवीन यूट्यूबर आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम खास आहे कारण की मी आज तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे, असं सोल्युशन सांगणार आहे, ज्यावरून तुम्ही एकदम झटपट तुमचा थंबनेल अट्रॅक्टिव्ह बनवू शकाल। आणि ते मेथड एकदमच इझी आहे। प्लीज बॅकग्राऊंड साऊंडला इग्नोर करा। तर आज मी तुम्हाला असं ॲप सांगणार आहे, ज्यावरून तुम्हाला एकदम रेडी टू वेअर तुमचं थंबनेल पाहिजे तसं बनवून भेटेल तुमच्या इमेज सोबत। आता नवीन असल्यामुळे, आता मी पण पहिले नवीन होती, आता माझं हे दुसरे चॅनल आहे। आता मला 2 ते 3 वर्ष झालेले आहे यूट्यूबवर, पण मी आधी मला सुद्धा थंबनेल बनवणे जमत नव्हतं आणि जीपीटी बाबत मला खरंच काहीही माहिती नव्हतं। मी माझे थंबनेल स्वतःच क्रिएट करत होती। जसं मी शिकायला लागली तसं मी माझे थंबनेल स्वतःच क्रिएट करायला लागली। आणि आता मला जीपीटीबद्दल सुद्धा माहिती पडलं, तर मला जेव्हा टाईम नसतो तेव्हा मी जीपीटीवरून माझं थंबनेल बनवते। पण मी साधारणतः माझे थंबनेल स्वतःच बनवते, कारण की मी त्यामध्ये आता थोडी ट्रेन झालेली आहे। पण आता जे नवीन आहेत त्यांना प्रॉब्लेम येतो की थंबनेल कसं बनवावं, अट्रॅक्टिव्ह कसं बनवावं, टेक्स्ट काय लिहावे, हे सगळे टेन्शन नवीन क्रिएटरला येतात। आणि आजचा व्हिडिओ त्याच लोकांसाठी आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा। आजचा व्हिडिओ खूप जास्त युजफुल आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपण आपल्या या चॅनलवर यूट्यूब रिलेटेड खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणत असतो। ते व्हिडिओ मिस नाही करायचे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगायला विसरत नका जाऊ। तर आता आपण वळूया आपल्या महत्त्वाच्या टॉपिककडे की आपण थंबनेल कसं बनवायचं आणि कुठला ॲप वापरायचा, ज्यामुळे थंबनेल बनवणे आपल्याला खूप जास्त सोपी होईल। इथे सर्वात आधी आपल्याला ॲप घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे नसेल तर आधी प्ले स्टोअरवर जा आणि जीपीटी ॲप, चॅट जीपीटी ॲप सर्च करून डाउनलोड करून घ्या। माझ्याकडे ऑलरेडी आहे, तर ॲप ओपन करते। इथे ॲप ओपन झालेलं आहे। आधी इथे आस्क जीपीटीवर तुम्हाला टेक्स्ट लिहायचा आहे की तुम्हाला कशाबाबत थंबनेल हवा आहे। तर आता इथे मी तुम्हाला टेक्स्ट टाईप करून दाखवते। यूट्यूबसाठी मराठी थंबनेल क्रिएट करून हवा। क्रिएट लिहायला विसरत नका जाऊ। कधी क्रिएट नाही लिहिलं तर थंबनेलच्या जागेवर तुम्हाला स्क्रिप्टच लिहून देते, तर क्रिएट लिहायला विसरत नका जाऊ। टॉपिक लिहायला सुद्धा विसरत नका जाऊ। टॉपिक आहे आज बनवली मी स्वादिष्ट बिर्याणी। ठीक आहे, एकदम घरच्या घरी। आता तुम्हाला जर इथे एखाद्या वुमनची किंवा मॅनची इमेज हवी आहे तर तुम्ही डायरेक्ट पाठवून देऊ शकता तुमचं टेक्स्ट। आणि जर नको असेल तर मग इथे तुम्हाला लिहून पाठवायचं आहे, डोंट ॲड मेन अँड वुमन इमेज। ठीक आहे, हे लिहायचं आहे। आणि कशासाठी पाहिजे, यूट्यूब साईजमध्ये पाहिजे तर इथे लिहून पाठवायचं, यूट्यूब साईज थंबनेल। ठीक आहे, इथे आता आपण पाठवून द्यायचं जीपीटीला। आता इथे आपल्याला जीपीटी आपल्याला थंबनेल तयार करून देते। आता मी इथे इमेज पण कशी पाठवायची ते सुद्धा सांगेल, पण माझ्या मते जर तुम्ही फक्त थंबनेल बनवून मागाल तरच योग्य आहे, कारण की जर आपण इमेज पाठवला तर इमेजमध्ये काय गडबड होते, इमेजमध्ये आपला फेस थोडासा चेंज करून टाकते जीपीटी, कारण की जीपीटी थोडा एडिटिंगमध्ये जास्तच क्रिएटिव्ह आहे। तर ते आपल्या फेसला पण क्रिएट करते, आपलं ओरिजिनल इमेजच्या जागेवर वेगळाच इमेज आपल्याला मिळतो। असं मी खूपदा ट्राय केलेलं आहे, माझ्यासोबत झालेलं आहे। पण मी यावर आता आपण पुन्हा ट्राय करून बघूया की माझी इमेज कशी बनवून देते। आणि तोपर्यंत आता थोडा वेळ लागतो क्रिएट व्हायला। इथे बघा क्रिएट झालेला आहे आपलं थंबनेल।
इथे थंबनेल क्रिएट झाला. आता क्रिएट झाल्यावर आपल्याला बघा किती अट्रॅक्टिव्ह थंबनेल असं बनवून दिलेलं आहे. पण बनवल्यावर सुद्धा टेक्स्ट तुम्हाला चेक करायचं आहे की व्यवस्थित लिहून दिलेले आहे की नाही. आज बनवली मी स्वादिष्ट बिर्याणी एकदम घरच्या घर. इथे बघा टेस्ट मिस्टेक आहे. तर आता टेस्ट मिस्टेक आहे ते तुम्हाला GPTला सांगायचं आहे की टेस्ट बरोबर लिहा. टेक्स्ट मिस्टेक राईट करा. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पुन्हा आपली इथे बघा प्लीज क्रिएट लिहिणं खूप आवश्यक आहे. प्लीज क्रिएट कराल तरच तुम्हाला थंबनेल इथे देते. बघा मी इथे प्लीज क्रिएट लिहिलं नव्हतं तर मला इथे स्क्रिप्ट लिहून पाठवत आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत GPTमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. आणि थंबनेल तर तुम्हाला इझिली बनवून भेटते. इथे बघा किती छान अट्रॅक्टिव्ह थंबनेल दिलं. पण टेक्स्ट मिस्टेक आहे ते सुद्धा तुम्हाला चेक करायचे आहे की टेक्स्ट मिस्टेक आहे की नाही. असेल तर तुम्हाला पुन्हा GPTला सांगायचं आहे की टेक्स्ट बरोबर करून द्या. कारण की जेव्हा आपण आपला यूट्यूबवर थंबनेल अपलोड करतो तर टेक्स्ट हा बरोबरच असायला हवं. त्यामध्ये कुठली मिस्टेक नसायला हवं. हे बघा तुम्हाला इथे टेक्स्ट करेक्ट करून दिलेला आहे GPTने. आज मी बनवली स्वादिष्ट बिर्याणी अगदी घरच्या घरी. तर आता हे आपलं थंबनेल बनवून दिलं. आता जर इथे तुम्हाला तुमची इमेज लावायची असेल तर ते तुम्हाला लावून देतात. इथे मी सांगते तुम्हाला ॲड माय इमेज फॉर थंबनेल. ठीक आहे, इथे तुम्हाला एक इमेज पाठवायची आहे. आता मी एक परफेक्टवालीच इमेज पाठवते. ठीक आहे, ही एक इमेज पाठवते. आता ते थंबनेलला लावून देणार. तुम्ही डायरेक्ट जर पहिलेच पाठवून दिलं असतं आपण तरी चाललेलं असतं. पण मी तुम्हाला आधी थंबनेल दाखवला. त्यानंतर आता दाखवते की आपली इमेज ॲड झाल्यावर किती सुंदर आपलं थंबनेल दिसते. आणि यूट्यूबला लावायला ते थंबनेल रेडी आहे. पण यूट्यूबचा जो साईज आहे ते सांगायला किंवा टाकायला विसरत नका जाऊ. इथे बघा मी यूट्यूबचा साईज हा लिहून पाठवलेला होता. तर आपल्याला यूट्यूब साईजमध्येच आपलं थंबनेल हे मिळालेलं आहे. आता थोडं क्रिएट व्हायला वेळ लागतं. तर थोडी वाट बघायची आहे. कुठलीच घाई आणि गडबड तुम्हाला करायची नाही आहे. तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की आता समजा तुम्ही काही टाईप केलं, कुठले तुमचे जुने थंबनेल तुम्हाला हवे असेल तर इथे हिस्ट्रीमध्ये जायचं आणि इथे तुम्हाला तुमचे सगळे जे थंबनेल्स तुम्ही जे पण क्रिएट करून मागितलेलं आहे ते तुम्हाला भेटेल. आता समजा काल मी काही थंबनेल वगैरे बनवले असेल आणि ते थंबनेल मला आज बघायचे असेल तर तुम्ही असं सरकवायचं, तुम्हाला तुमची हिस्ट्री मिळून जाईल. इथे बघा माझी इमेज तर मला मिळाली. पण फेस बघा, फेसमध्ये किती फरक आहे. त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही फक्त थंबनेल बनवून मागा आणि तुमची इमेज तुम्ही कशी बनवू शकता ते सांगते. कॅनवामध्ये जायचं. कॅनवा ॲप ओपन केलं की मला हे वापरायला खूप इझी जातं म्हणून मी माझे थंबनेल हे कॅनवामधूनच बनवते. तर इथून थोडं बॅक जाऊया आपण. कॅनवामध्ये जायचं आणि आपण ती इमेज सेव्ह नाही केली होती तर आधी इमेज सेव्ह करूया. इथून सेव्ह करून घेऊया इमेज. कारण की जोपर्यंत तुम्ही इमेज सेव्ह नाही कराल तोपर्यंत इमेज ही गॅलरीमध्ये येणार नाही. तर इथे पहिले इमेज सेव्ह करू, नंतर आपण कॅनवावर जाऊ. कॅनवामध्ये गेल्यावर क्रिएटमध्ये जायचं, सोशल मीडियामध्ये जायचं, यूट्यूब थंबनेलमध्ये जायचं. तुम्हाला मी ऑलरेडी कॅनवामध्ये कसं बनवायचं ते सांगितलं आहे. थोडा व्हिडिओ लॉंग होईल त्यामुळे मी थोडी इथे स्पीड वाढवली. ठीक आहे, इथे थोडं बॅक यायचं. इथे आपल्याला पेज मिळते. गॅलरीमध्ये जायचं. गॅलरीमध्ये गेल्यावर बघा आपण इमेजवालं सेव्ह केलं होतं. आपल्याला साधंवालं हवं आहे. इथे बघा साधीवाली इमेज आपण सेव्ह करूया. तुम्ही डायरेक्ट इथे प्रेस करून पण सेव्ह करू शकता, नाहीतर मग इमेज ओपन करून सुद्धा सेव्ह करू शकता. इथे इमेज सेव्ह झाली आहे. कॅनवामध्ये जाऊ. इथे बघा आपली इमेज आलेली आहे. इमेज घ्यायची. इथे इमेजला मोठा करून घ्यायचं. ठीक आहे, इथे इमेज ही मोठी झाली आहे. आता आपल्याला इथे आपला इमेज लावायचा आहे. तर बॅकग्राऊंड जे आहे ते तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल. तुमच्या इमेजच्या मागे जे पण बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह करायचं आणि नंतर आपलं इमेज ॲड करायची. हे बघा मी ही इमेज इथे ॲड करून दाखवते तुम्हाला. हे बघा इथे ही इमेज ॲड झाली. आपल्याला काहीच करायचं नाही आहे इथे. आता तुम्हाला काही वेगळं करायचं आहे तर तुम्ही टूल्स आयकॉन वगैरे लावायचं असेल तुम्ही लावू शकता. इथून डाउनलोड करायचं. हे बघा इथून डाउनलोड करायचं आहे.
डाउनलोड झालं की इथे आपलं जे थंबनेल आहे ते रेडी झालेलं आहे. आपल्याला काहीच करावं नाही लागलं. आपल्याला फक्त आपली इमेज इथे ॲड करावी लागली. कारण की तुम्ही GPT-वरून जर इमेज मागाल तर आपला फेस हा थोडा वेगळा दिसतो. आपल्याला आपला फेस तर ओरिजिनलच हवा आहे. तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे कॅनवामध्ये जाऊन तुमचं थंबनेल हे राहिलेलं क्रिएट करा आणि यूट्यूबसाठी आपलं थंबनेल हे रेडी झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे थंबनेल आहे ते क्रिएट करू शकता. एकदम अट्रॅक्टिव्ह मेथडनी तुम्हाला हवे ते टेक्स्ट तुम्ही GPTला सांगा. तुम्ही बोलूनसुद्धा सांगू शकता. तुमचे इमेज पाठवू शकता. त्या इमेजला ॲड करूनसुद्धा आपल्याला GPT हे थंबनेल बनवून देतं. आता स्वतःही थंबनेल बनवून बघा. GPTचा आधार तुम्ही फक्त स्टार्टिंगला घ्या आणि जसं जसं तुम्ही शिकाल तसं तसं स्वतः तुमचे थंबनेल बनवण्याचा प्रयत्न करा. जसं मी आज इतकी थंबनेलमध्ये ट्रेन झालेली आहे की मी GPT सारखेच थंबनेल बनवायला ट्राय करते आणि तिथे कुठे ना कुठे यशस्वीसुद्धा होते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि आणखी तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहिजे नसतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. अशाच युजफुल इन्फॉर्मेशनसोबत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.